धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण पिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही बेडभार तुका म्हणे सनातोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. विठाला 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 विठाला. महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत दिष्टं तमानंद कंदम परब्रह्म पांडुरंग करू प्रथम नमन, 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 ओ पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, लागिलो तुमच्या निज चरणासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचर्या. विठाला 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 विठाला. हो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसाचं फळ, भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे देवमान्य संत, संत मान्य संत, वारकरी मान्य संत. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाची बाजू आली का ज्ञानेश्वर महाराजांकडे दाखवलं जातं बोट. महाराज ज्ञान तिथे ज्ञानोबा, नाम तिथे नामदेव राया, शांतीचा खांब तिथे पैठणचे नाथबाबा, आणि वारकरी संप्रदायाचा कळस तिथे जगद्गुरु तुकोबाराया. विठाला विठाला संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. 750 वर्ष माऊलीच्या जन्म सोहळ्याला आहे, 728 वर्ष माऊलीच्या समाधी सोहळ्याला आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धा वारकरी संप्रदायाचा पाया आहे तसाच आहे. विचार करा, एवढे वर्ष होऊन सुद्धा वारकरी संप्रदायाचा पाया आहे तसाच आहे. 375 वर्ष तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्याला आहे, पण 375 वर्ष होऊन सुद्धा आजही वारकरी संप्रदायाचा कळस तसाच ताटमानेनं जगतोय. ही संतांची कृपा आहे. विठाला 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 विठाला. अभंग ज्यांचा निवडलाय त्यांचं नाव जगद्गुरु आहे. तुम्ही काय आजारी बिजारी का? मग काही जप्ती बिप्तीची नोटीस येईल का? मग कमून टेन्शन मध्ये बसले एवढे?
फ्रेश बसायचं महाराज. या जगात कोणामागं दुःख नाही. साधू बी दुखी, ऋषी बी दुखी, देवही दुखीन, देवाचा बापही दुखीन, मी दुखीन, तुम्ही दुखी. मग काला टेन्शन घ्यायचं. मी सांगत असतो बाबा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. काला टेन्शन घ्यायचं. घरचं दुःख घेऊन देवाच्या दारात येत्या आणि इथंच खालतून जर यम आला आणि बसल्या बसल्या गेला घेऊन, मग बरोबर आहे का? तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. तिथं ऋषी मुनींचाही चालत नाही, तप्याचाही चालत नाही. फ्रेश बसायचं महाराज. अभंग ज्यांचा निवडलाय त्यांचं नाव जगद्गुरु आहे. अभंग एवढा सोपा आहे, सगळ्यांच्या पाठांतरात दिले. प्रभू रामचंद्राची हुबेहूब मूर्ती जरी अयोध्याला जशी मूर्ती आहे, तसा हुबेहूब प्रभू रामचंद्र इथं विराजमान केलाय. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आहे. विठाल विठाल. महाराज म्हणताय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराज साधू संत या जगामध्ये अवतीर्ण झाले. कशा करता? धर्म वाढवण्यासाठी. महाराज धर्म नेमके काय? धर्म म्हणजे नेमके काय? धर्म म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे भक्ती आहे. भक्ती म्हणजे शक्ती आहे आणि शक्ती म्हणजे ज्ञान आहे. विचार करा, साधू संतांनी त्यांचं सगळं आयुष्य हे फक्त आणि फक्त धर्मासाठी घातलेलं आहे. विचार करा, जोपर्यंत ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी जिवंत आहे, तुकोबाची गाथा जिवंत आहे, हरिपाठ जिवंत आहे, कीर्तना जिवंत आहे, प्रवचन जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे. विठाल विठाल. पहिल्यांदा या जगामध्ये जेव्हा कुठंच काही नव्हतं, तेव्हा धर्माचं रक्षण देवानं केलं. धर्माचं रक्षण देवानं केलं आणि देवानंतर दुसरं धर्माचं रक्षण संतांनी केलं. पण कसं केलं? महाराज, धर्म टिकला तर संस्कृती टिकणार आहे. धर्म टिकला तर या जगाला परमार्थ कळणार आहे. धर्म टिकला तर माझी गाथा वर्षानुवर्ष जगणार आहे. महाराज धर्म कळाला, धर्म टिकला तर ज्ञानोबाची एकतरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये माऊलीची ज्ञानेश्वरी कळणार आहे, तुकोबाची गाथा कळणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर जी गीता सांगितली, यदा यदा ही धर्मस्य, महाराज ती गीता टिकणार आहे. म्हणून संतांनी दुसरा त्या ठिकाणी पहिलं देवानं धर्माचं रक्षण केलं, दुसरं संतांनी त्या ठिकाणी धर्माचं रक्षण केलं, तिसरं आज या मातेमध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे धर्माचं रक्षण करणारा, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, आणि छत्रपतीच्या मावळ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. या मातीला महाराज धर्म देवानं टिकवला, धर्म संतांनी टिकवला, आणि धर्म एकमेव राजा झाला, त्याचं नाव छत्रपती. दुसरा राजा झाला, त्याचं नाव धर्मवीर छत्रपती. आणि नंतर महाराज आज धर्माची ओळख निर्माण करण्यासाठी आज जर कोणावर कार्य निर्माण करायचं असेल तर तुम्ही आम्ही धर्म टिकवण्याचं काम करण्यासाठी चालू आहे. त्याचं नाव परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याचे आम्हा करणे काम. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, महाराज पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी आमचा जन्म झालाय. मग पाखंडी कोणाला म्हणायचं? महाराज लोकाला तुम्ही नीट ऐका कीर्तन, थोड्या वेळ कीर्तन ऐका. कशी 9 वाजता तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही, बरोबर की नाही? बोलत चला ना. तुम्ही मुखी आहे का? मग बोला ना. मी सांगत असतो, ज्याची बायको मुखी त्याचा संसार सुखी झटेच नको. इथं नाही बोलायचं, मग कुठं बोलायचं? घरी जाऊन सोलापूर कोल्हापूर मी सिर लावणाऱ्या मावशो घरी 2-2 तास बोला, त्या देवाच्या दारात विचारल्यानं काय कमी पण आहे, बरोबर की नाही? मग मला पटकन सांगा, पाखंडी लोकांना कोणाला म्हणायचं? पाखंड कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? अरे गळ्यात माळी घातल्या म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. नीट ऐका, गळ्यात माळी घातल्या म्हणजे कोणी धर्माचं रक्षण करता होत नाही. विचार करा, लोकाला आवडावं म्हणून कीर्तनात येऊन बसू नका. पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या कीर्तन. पूर्ण डोक्यामध्ये फीड बसला असं कीर्तन करतो, काळजी करू नका. महाराज लोकाला आवडा म्हणून कीर्तनात येऊन बसू नका, लोकाला आवडा म्हणून भजन करू नका, लोकाला आवडा म्हणून टाळ वाजू नका, लोकाला आवडा म्हणून मृदुंग वाजू नका, लोकाला आवडा म्हणून गायन करू नका, लोकाला आवडा म्हणून पंढरीची आळंदीची वारी करू नका, लोकाला आवडा म्हणून दान धर्म करू नका, लोकाला आवडा म्हणून पंक्ती उठू नका. अरे तुम्ही केला दान धर्म, तुम्ही केली भक्ती, तुम्ही केलं चिंतन, आणि तुम्ही ऐकलेलं कीर्तन श्रवण हे जगाच्या मालकाला आवडलं पाहिजे, म्हणून परमार्थ करा. विठ्ठल
काही काही तर पाखंडी कोणाला म्हणायचं सांगू का? काही काहींच्या घरांमध्ये 30-30 हजाराचे देवारे. लबाड बोलू नका महाराज, भामटेवानी बसू नका, नीट ऐका माझं कीर्तन बरं का. प्रामाणिकपणे बसा महाराज, लोड टेन्शन दुःख काहीच समोर ठेवू नका महाराज. फ्रेश बसायचं देवाच्या दारात आहे. कारण महाराज म्हणतात बाबा, जिथे कीर्तनाची जागा नारदा कीर्तनाची जागा नारदा मी तेथे उभा, नारदा मी तेथे उभा, नारदा मी तेथे उभा. जेथे कीर्तनाची जागा नारदा मी तेथे उभा, नारदा मी तेथे उभा, नारदा मी तेथे उभा. जिथे कीर्तनाची जागा आहे महाराज, तिथे तुम्ही आम्ही आलो यात काय नवले? विचार करा. अरे तुम्ही आम्ही आलो यात काय नवले? जिथे देवाचं भजन आणि पूजन आणि चिंतन चालतं तिथे जगाचा मालक विराजमान असतो. लक्षात ठेवा. पाखंडी कोणाला म्हणायचं? अरे वरवर गळ्यात किती माळा घातल्या, वर डोक्याला किती गोपी चंदनाचा टिळा लावला, अंगाला 100 ठिकाणी जरी गण लावत असला आणि पोटामध्ये जर लोकांची त्याची जिरीन तवा राहील असं म्हणत असला तर त्याला शून्य किंमत आहे. काय वाटतं महाराज? अशा पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरता तुकोबराने या पृथ्वीतलावर अवतार घेतलेला आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महाराज म्हणताय बाबा, जसा शत्रू त्या ठिकाणी महाराज, तशा वीरशूराच्या हातामध्ये धनुष्य शोभावं, त्याला टोकदार बाण असावं, तसे आमच्या मुखातले जे शब्द आहे त्या बाणाच्या टोकासारखी महाराज. नाही भिड भार तुका म्हणे साना थोर. तुकोबराय म्हणता आम्हाला कसलाच भय नाही, कारण आमचा अवतार कशासाठी झालाय? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या मातीत आम्हाला धर्माचं बीज वाढवायचं आहे, असे अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. पवित्र अशा हनुमंतरायच्या प्रांगणामध्ये महाराज चिखलीकरांच्या वतीनं चालत असताना अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाच्या निमित्तानं व महाराष्ट्रातील नामवंत गायक मृदुंगाचार्य भजनी मंडळ उपस्थित आहे. महाराज आज एवढे सप्ते गावागावांना चालू आहे. तुमचं खरंच लय मोठं भाग्य आहे, खरोखर भाग्य आहे. अरे शुभम महाराज बनकर महाराष्ट्रातला नामवंत गायक आहे महाराज. विचार करा, आज महाराष्ट्र टीव्हीच्या माध्यमातून शुभम महाराजांचं गायन आपण ऐकवत महाराज. काय गोड. आणि काल त्यांचा वाढदिवस झाला. मला नेवास्याला होतं कीर्तन म्हणून जमलं नाही महाराज, पण तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मा 2-4 वर्षाचं आयुष्य कमी करतो तुम्हाला देतो. हा विठाला विठाला. सागर बाबा गुळवे महाराज तोडतडीला तोड उत्तर देणारं व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि माझं तर एक स्पष्ट मत आहे बा, तुम्हाला पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. आपली माणसं मोठे करावं. काय वाटतं महाराज? अरे आपल्या लेकराला मोठं करा ना. तुमच्या पोराला म्हणा बरं टाळ घेऊन उभा राहा. कोणी बोललं तर मग मला सांगा. हा पुढच्या वर्षाला मला पाकिट देऊ नका बुवा, पण महाराज त्या ठिकाणी त्या लेकरांना उभं करा. खरं आहे का खोटं आहे? घ्या ना एखादा धोतारण, घ्या ना एखादी बंडी. महाराज बाप म्हणतो तुला जमन का? अरे पोरगा म्हणतं नाही नाही. ते पप्पा म्हणलं मला नाही जमणार, शेजारच्या पोराला जमन. अरे तो लेकराला सुद्धा अण्णा तू गादीव. खरं आहे का खोटं आहे महाराज? चांगला विचार करा. आपली माणसं मोठे करा, आपल्या लेकराला मान द्या, आपल्या माणसांना सन्मान द्यायला शिका ना. काय वाटतं महाराज? आपल्या संगमनेर तालुक्यातलं रत्न आहे महाराज सागर दादा असतील. महाराज त्याचबरोबर आमचे नवनाथ महाराज दिघे महाराज ढोकबाबांच्या सानिध्यात राहिलेलं जीवन आहे महाराज. इकडे विनेकरी बाबा, विनेकरी बाबाकडे पाहिल्यावर असं वाटतं देऊचे तुकोबरायच आले की काय. वा वा वा. एकदा हसून दाखवा बरं बाबा. असं फेट बसलं वाक्य. महाराज सोबदार दोन बाजूला दोन एका. सोबदार एका बाजूला असं वाटतंय, थोडा ऐकू द्या, एका बाजूला वाटतंय छत्रपतीचा यसाची कंक आलाय आणि एका बाजूला वाटतं मुरारबाजी आलाय. काय रुबाब आहे महाराज. काय जोबदार आहे महाराज. फक्त कीर्तन झाल्यावर फटकू नका भाऊ मला, एवढं करा. विठाला विठाला. आणि महाराज महाराष्ट्रात आता एकच नाव गाजते, त्यांचं नाव अनिताताई जाधव. महाराष्ट्रानं सगळ्यांनी कीर्तनकारांमध्ये महाराज फार मोठं व्यक्तिमत्व अनिताताईंचं आहे. आणि त्या ताईंच्या संस्थेतले विद्यार्थी बरोबर आहे ना.
विद्यार्थिनी महाराज त्यांनाही धन्यवाद आहे. शूटिंगला आमचा उमेश दादा असले होती तर काय लागतं महाराज. वागचोरे दादाची सिस्टीम आहे. बुधवंत बाबा महाराज फार लाडकं व्यक्तिमत्व आहे. एवढ्या लांबून महाराज ज्ञानोबराईच्या ज्ञानेश्वरीचं ग्रंथाचं पारायण करावं. कुणी करावं तर बुधवंत बाबानं करावं. विठाल विठाल. आता थोड्या वेळ कीर्तन ऐकायचंय. हनुमंतराया महाराज शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. अरे या भगवंताच्या दारात कुणी येत नाही. पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. अरे या भगवंताच्या दारात कुणी येत नाही. अरे यायला सुटा फार मागच्या जन्माचं पुण्याई लागते महाराज. फार युगायुगाची पुण्याई लागते महाराज. विचार करा, आज तुम्ही आम्ही इथं आलोय. काही लोक म्हणतील महाराज आम्ही आमच्या फोर व्हीलरमध्ये आलो. काही म्हणतील महाराज आम्ही दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला आमच्या गाडीवर आलो. काही लोक म्हणतील आमच्या पायानं चालत आलो. अरे तुमच्या पायाला चालवणारा, तुम्हाला इथं सुखरूपपणानं आणणारा जर कोण असेल तर तो पंढरीचा मालक आहे. चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे. भगवंताचं हरिकीर्तन ऐकून घेणारा सुद्धा तोच आहे. सुखरूपपणानं घरी नेणारा सुद्धा तोच आहे. गाथा निर्माण करून घेण्यासाठी जन्म देणारा सुद्धा तोच आहे. धर्माचं पालन करून घेणारा सुद्धा तोच आहे. तुम्हा आम्हाला सर्वांमध्ये माणसात माणसात बसवणारा कोण आहे तोच आहे. आता शुभम महाराज काय झालं, जा नेमकी त्या ठिकाणी इकडचाच वाफा कोलडा राहिला. तुमच्या लक्षात आलं असेल. आता उद्याला या खंडाला ऐनवेळी नाही म्हणाय बसला हा कीर्तनाला मला. त्याच्यामुळे ह्याचं पण नाव घेणं लय महत्वाचं आहे. कारण तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज. मागच्या वर्षी होता वाटतं हर्षल होता काय तर. महाराज आपल्या परिसराचं लय लाडकं भूभूषण आहे महाराज. मला असं वाटतं कीर्तन बंद करावं निस्तपाक होतच ऐकावं. महाराज एवढं गोड वैभव हर्षल महाराज ताजने. वा वा वा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. धन्यवाद. विठाल विठाल. धर्माचं रक्षण करायला देवाला संत आली, माणसं आली, छत्रपती आले. आणि महाराज आज छत्रपतीची भूमिका घेऊन, महाराज छत्रपतीची भूमिका घेऊन, महाराज संतांची भूमिका घेऊन आणि देवाची भूमिका घेऊन आज धर्माचं पालन जर कोण करत असेल तर त्याचं नाव आहे सीमेवरचा जवान. महाराज सीमेवरचा शिपाई आपल्या डोळ्यात तेल घालून तुमचं माझं रक्षण करतोय म्हणून हा भगवा झेंडा तुम्हाला दिसतोय. अरे भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर हिंदूची औलाद आहे. हिंदू मातीत आमचा जन्म झालाय महाराज. धर्म टिकला तर तुम्ही आम्ही माणसात माणसं राहणार आहे. लई भयानक अवस्था आहे लक्षात ठेवा. आम्ही तुम्ही लई सुखी आहे, लई आनंदी आहे. अरे संतांचे 2 शब्द ऐकून तुमचं माझं जीवन धन्य आहे. मला इथं तुम्ही किती वर्षापासून सप्ताह करत्या मला बडबडा. पारंपरिक आहे, परंपराच आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मला एकच उत्तर द्या, इथं बसलेले सगळे पटापटा सांगा. कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, काकडा चालू आहे, वीणा चालू आहे महाराज. हा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. एकच उत्तर द्या प्रामाणिक इथं बसलेले. हे कीर्तन भजन गावामध्ये चालू आहे, सप्ते चालू आहे. हे कीर्तन भजन बाबा लोक मोठं वयासाठी चालू आहे का गाव सुधारायसाठी चालू आहे? बोला, तुम्ही बोलायचं, मी काहीच बोलणार नाही आज. बोला पडापडा. सणासुदीचे दिवस मी कोणालाच काही बोलणार नाही महाराज. पटकन सांगा तुम्ही, गाव सुधारायसाठी चालू आहे का बाबा लोक मोठं वयासाठी चालू आहे? विचार करा.
हा आपलं स्पष्ट मत आहे. आज तुमच्या कीर्तनातून मिळालेलं पाकिट हे घरापर्यंत नाही जाणार. तुम्ही म्हणाल मग कुठं जाणार? ऐका, सकाळपासून हे तिसरं आहे महाराज, सकाळपासून हे तिसरं आहे. मग 3 कीर्तनातले तिन्हींमधले 2 पाकिटं महाराज बाजूला जाणार आहे. तुम्ही म्हणाल कुठं जाणार आहे? आमच्या तळेगाव दिघेला. आमच्या तळेगाव दिघेला जाण्या गाय हिंडताय. विचार करा, त्या जाण्या गायांना प्यायला पाणी नाही आहे. त्यांना प्यायला पाणी पिण्यासाठी आपण सुद्धा काहीतरी खारीचा वाटा असू शकतो. म्हणून महाराज त्या गायांना गव्हाणी बसवण्यासाठी आजचं हे पाकिट जाणार आहे. विचार करा, आपल्यातून 2 रुपये मिळाले पाहिजे कोणाला तरी. काय वाटतं? 500 कमी दिले म्हणून 1.5 किलोमीटरवरून गाडी माग आणतो. खरंय का खोटं आहे? हा, एवढं सोपं नाही महाराज. तो वरती गेल्यावर सगळ्याचा बदला पुरा करणार आहे. एवढं सोपं नाही. तुकोबाकडे लोहगाव पर्यंत असणारी जमीन स्वतःच्या नावावर होती. तुकाराम महाराजाला कळालं, अरे इचू फुकाट नाही चावत, कर्माचा ठणका बसला का मगच चावतो. हा, तुकाराम महाराजाला कळालं, माझ्या वडिलाची मिरासी गादी, माझ्या वडिलाची मिरासी गाते माझ्या वडिलाची मिरासी गाते माझ्या वडिलाची मिरासी गाते माझ्या वडिलाची मिरासी गाते तुझी चरणाचे मान पांडुरंगा, तुझी चरणाचे मान पांडुरंगा, उपवास मारणे राखीला दारवांना, उपवास मारणे राखीला दारवांना, उपवास मारणे राखीला दारवांना, उपवास मारणे राखीला दारवांना. प्रमाण किती गोड आहे पहा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा. तुकाराम महाराज जन्माला आले लगेच धर्माचं काम करायला लागले असं नाही. विचार करा, तुम्ही आम्ही जन्माला आलो लगेच शाळेत जायला लागलो असं झालं का? विचार करा. काही लोक म्हणले तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळत झाले, पण त्याच्या मागं कोणाची तरी पुण्याई आहे तेव्हा झाली. खरंय का खोटं आहे? आज धर्म टिकलाय, या शूरवीरांनी आपलं रक्त मातीत सांडलंय, तेव्हा आज तुम्ही आम्ही माणसात माणसं बसलोय. खरंय का खोटं आहे महाराज? तुम्ही चांगलं प्रामाणिकपणाने विश्वास ठेवून बोलतो मी. ऐका महाराज, तुकाराम महाराजाला जन्म देणारी आई किती पवित्र आहे, बाप किती पवित्र आहे, कुळ किती पवित्र आहे. महाराज विश्वंभर बाबापासनं चालत आलेला परमार्थ आहे, आणि मग तुकोबाराईच्या हातानं तो परमार्थ सपवले. विचार करा महाराज, तुकाराम शब्द या ताकदीमध्ये किती मोठी ताकद आहे. पायानं जरी गेले तर पायाखालची विठ्ठल बोलत होती माती. विचार करा, पायाखालची माती विठ्ठल बोलत होती, दगडाला हात लावला तर दगड विठ्ठल बोलत होता. तुम्ही विचार करा महाराज, गातेला हात लावला तर मनामध्ये आपोआप त्या ठिकाणी तुकोबाच्या जीवनामधली ऊर्जा निर्माण होत होती. काय जीवन असेल महाराज, ज्यांनी बोराटीच्या काठीनं मारलं. ऐका बरं का, यो धर्म टिकवण्यासाठी वेदना किती आहे, संकट किती आहे. लोक म्हणतात येवलेसे रोप लाविली द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. अरे छोटंसं रोपट उगवण्यासाठी किती मेहनत करावी लागते, हे जो लावतो त्याला कळतं महाराज. काय वाटतं, आज लेकरू लय मोठं झालंय, पण कोणाच्या तरी कृपेनं मोठं झालंय हे विसरू नका. काय वाटतं महाराज? पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या. तुकाराम महाराज या जगात गुरु आहे. पण महाराज 41 वर्ष 1 महिना 17 दिवस अखंडपणे धर्माचं कार्य करत आहे. पण विचार करा, बोटाला धरून भंडारी भामचंद्र घोराना डोंगर दाखवणारे ते मायबाप आहे. नामदेवरायाचा अवतार म्हणजे तुकोबराय आहे. विचार करा बरं का, नामदेवरायाचा अवतार म्हणजे तुकोबराय आहे. पण त्या तुकोबरायनं एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला, पण धर्माचं रक्षण कसं घडलं महाराजांकडून? ऐका, रात्रीच्या वेळेला झोप लागली. जाणकार मंडळी नीट ऐका, रात्रीच्या वेळेला झोप लागली आणि झोपेमध्ये महाराज विठाल विठाल दादा थोडं थोडं पुरुष वर्ग इकडं सरकून घ्या, माऊल्यांना जागा नाही राहिल्या. हा, कारण आता त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे, हा, त्यांना सगळा मान सन्मान आहे. ती म्हणती तू आता काहीच करू नको, सगळं मी पाहते.
जाऊ द्या पाहू द्या थोड्या दिवस तिला. हा, गडबडच करायची नाही. इकडं सरकून घ्या महाराज, कारण त्यांना लय मान आहे आता. इकडं सरका, अय इकडं थोडं थोडं पुढं सरकून घ्या. विठाला विठाला. जगद्गुरूला झोप लागली महाराज, आणि जगद्गुरु तुकाराम महाराज झोपी गेले. अरे भगवंताच्या गाथांचं त्या ठिकाणी सगळी गाथा हातात आहे महाराज. भक्तीचा सारांश हातामध्ये, नामाची पताका हातामध्ये, वारकरी संप्रदायाचा विना हातामध्ये. विचार करा बरं का, या सभा मंडपमध्ये, या भगवंताच्या गादीवरती, या नारदाच्या गादीवर सगळ्यात पहिला मान जर कशाला असेल ना, सांगू का तुम्हाला, या मृदुंगाला पहिला मान नाही, पहिला मान टाळाला नाही, पहिला मान कीर्तनकाराला नाही, पहिला मान श्रवण करणाऱ्याला नाही, पहिला मान जर कोणाला असेल तर त्या विण्याला पहिला मान आहे. लक्षात ठेवा. हा महाराज, तुकाराम महाराजांनी विना साईटला ठेवला. देवाचं भजन करत करत तुकाराम महाराज झोपी गेले. रात्रीला 12:30 वाजता तुकाराम महाराजांना झोप लागली महाराज, आणि झोप लागली आणि तुकाराम महाराजांच्या डोळे त्या ठिकाणी आपोआप उघडले आणि तोंडातून शब्द फुटफुटले. महाराज अनुग्रह झाला, पण कोणता अनुग्रह? बाबाजी आपुले वाह. सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र धिला राम कृष्ण हरी, मंत्र धिला राम कृष्ण हरी, माग शुद्धदशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तू का म्हणे, केला अंगीकार तू का म्हणे. मंत्र दिला राम कृष्ण, मंत्र दिला राम कृष्ण माग शुद्धदशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तू का म्हणे, केला अंगीकार तू का म्हणे, केला अंगीकार तू बाबाजी चैतन्य सांगितले नाव, मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराज आज हा दादा हर्षल दादा मृदुंग वाजवतोय, याच्या पाठीमागे काहीतरी गुरुची परंपरा आहे, म्हणून त्या ठिकाणी एवढं ज्ञान प्राप्त आहे. आज शुभम दादा आमचा, सागर दादा, नवनाथ अण्णा आमचे महाराज हे गायन करू राहिले, याच्या मागे कोणाची तरी कृपा आहे. विचार करा, तुकाराम महाराजांनी धर्म स्वीकारला, धर्म जपला, धर्म टिकवला, नास्तिकाचा नाश नाही केला. वाईट गोष्ट नीट आहे का बरं का, वाईटाला सुद्धा जवळ केलं. पण महाराज पण जवळ करून कसं कार्य केलं लक्षात ठेवा, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आयुष्यभर ज्या मंबाजीनं बोराटीच्या काठीनं मारलं, संध्याकाळी कीर्तन बंद करून त्याचे पाय छपायला तुकोबराई गेली. विचार करा बरं का, काय परमार्थ आहे. म्हणून झोपेत अनुग्रह झाला, बाबाजी चैतन्य नाव सांगितलं, रामकृष्णारी मंत्र दिला, आणि तुकोबराईचं जीवन हे भगवंताच्या नामाकडे वळालं. विचार करा, परमार्थ स्वीकारला, चिंतन स्वीकारलं, धर्म टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, म्हणून तुकोबराय परमार्थाच्या वाटेला लागले. पण एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला का तुकाराम महाराज भंडारी डोंगरावर गेले,
देवाची अभंगवाणी सुरू झाली, देवाचे चिंतन सुरू झाले, देवाचे नामस्मरण सुरू झाले. आणि तुकाराम महाराजांनी हातात भगवा झेंडा घेऊन, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा झेंडा घेऊन पंढरीच्या वाटेला निघणारे. तेवढ्या तुकोबरायला काही लोकांनी अडवलं महाराज. तुकाराम महाराजाला लोकांनी अडवलं आणि महाराजाला सांगितलं, महाराज हा झेंडा खाली ठेवा. महाराज म्हटले, नाही, आम्ही मेलो तरी चालन, पण परमार्थाचा झेंडा आम्ही खाली पडू देणार नाही. चांगला अभ्यास करा बरं का, चांगला अभ्यास करा. काही एवढे लबाडे, एखाद्याला म्हणलं ना भाऊ टाळ वाजव, तो म्हणतो नको नको. एखाद्याला जर म्हणलं ना कीर्तनाला चाल, काय कीर्तनात मजा आहे, मग तो या जगण्यात खरी मजा आहे का? हा, काही लोक म्हणतात कसला देव कसला परमार्थ. काही तर एवढे लवाडे, देवाचे कीर्तन भजन चालू झाले का घराचे दार लावून घ्या द्या. खरं आहे का खोटं आहे? खोटं बोलू नका महाराज, लबाड बोलू नका. अरे त्या ठिकाणी काही घराचे दार लावून घ्या द्या. तुम्ही आम्ही लई सुखी राजा हो, लई भारी आहे, लई आनंदी आहे. काही श्रीमंत कधी देवाच्या दारात डोकून पाहिलं इथे नाही. त्यांच्याकडं पाची पकवानाचं ताट घेऊन जा बरं. त्याला पाची पकवानाचं ताट जर त्यांना नेलं ना महाराज, ते एवढे श्रीमंताच्या गर्वामध्ये फुगून जातात. महाराज श्रीमंताच्या पुढं जर ते ताट नेलं ना, महाराज एखाद्या कोट्याधीशाला म्हणलं ना पाची पकवानाचं जेवण आहे खाय, त्याच्या कुठंही चमका निघा द्या. खरं आहे का खोटं आहे महाराज? तो म्हणतो पाठीत निघाली, पोटात निघाली, छातीत निघाली, डोक्यात निघाली. महाराज आपलं गरीब आहे बिचार, डोक्याला गंध लावितं, सकाळी देव पूजा करतं. तुकाराम महाराज ज्ञानोबा राहायचे 2-4 अभंग म्हणतं, हरिपाठ म्हणतं, भाकर खातं दमदमीत झोपत आहे. कोणाचं एक नाही, कोणाचं 2 नाही. एखादा प्रामाणिक भेटला त्याला चहा पाजिताना आनंदी मळ्यात जाऊन झोपतं. कोणचं एक नाही, कोणचं 2 नाही. खरं आहे का खोटं आहे? राजा परमार्था लई मोठा आहे महाराज. करा हरिभक्ती पर लोका येईल कामा. आज केला परमार्थ, आज केलं भजन, आज केलं चिंतन, आज केलं नामस्मरण, जगामध्ये कामाला येणार आहे. तुकाराम महाराजाच्या गळ्यातला विना लोकांनी हिसकवला, हातातल्या चिपळ्या हिसकवल्या महाराज. तो टांगावरचं धोतार फाडलं महाराज, फेटा हिसकवला. तुकाराम महाराज म्हटले, अरे राजा हो, मला मारायचं तेवढं मारा, पण मला ज्या धर्माचं कार्य करण्याकरता देवानं जन्माला घातलंय त्या धर्मामध्ये अडथळा आणू नका. काय म्हटले? अडथळा आणू नका. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी विना जाऊ दिला, टाळ जाऊ दिले, चिपल्या जाऊ दिल्या. आणि तुकाराम महाराज एका जागेवर रडायला लागले आणि रडणं ऐकून पंढरपूरच्या पांडुरंगानं पंढरपूर सोडलं आणि देहूला आले. तुकाराम महाराजाला म्हटले, महाराज अहो लोकांनी टाळ घेतला म्हणून रडू राहिले, लोकांनी विना घेतला म्हणून रडू राहिले, लोकांनी पताका घेतली म्हणून रडू राहिले. अहो तुमचा जन्म हे धर्माचं काम करण्यासाठी झालाय, रडत बसू नका. तुमच्या हातासाठी समोर दगड पडले, ते दगड हातात घ्या आणि दगडावर दगड आदळा. अहो धोनी बाहेर येईल पांडुरंगाच्या दगडाच्या टाळामधून गायिले अभंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग. मौन का धरिले देवा सांग पांडुरंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडतानी, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडतानी, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडतानी, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडतानी. दगडाच्या टाळामधून, दगडाच्या टाळामधून गायिले अभंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग. मौन का धरिले देवा सांग पांडुरंग, मौन का धरिले देवा सांग पांडुरंग, सांग पांडुरंग. इथं हातानं टाळी वाजवायला कटाळा येतोय, मुखात विठ्ठल म्हणायला भीती वाटतीये. महाराज तुकाराम महाराजाच्या समोर पडलेले दगड विठ्ठल बोलले होते. काय दगड? काही लोक म्हणतील कस काय दगड? जर तुम्हाला परमार्थ खरा पाहिजे असेल, तुकाराम महाराजांनी खरोखर धर्माचं काम केलं का नाही डोळ्यानं पाहायचं असेल ना, कधीतरी तुकाराम बिजेला देहूला जाऊन पहा. खरं आहे का खोटं आहे? तुकाराम बिजेला कधीतरी देहूला जाऊन पहा. आजही 12 वाजून 7 मिनिटांना नांदुरखी नावाचं झाड हलतं महाराज.
काय परमार्थ आहे? बुधवंत बाबा खरंय का खोटं आहे? हा, माऊलीच्या समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी तुम्ही जाताय ना महाराज, कधीतरी माऊली पंढरपूरला निघताना कधीतरी आळंदीला जा. काय वाटतं महाराज? माऊलीच्या मंदिराचा निर्जीव कळस हालू राहिला, मग सांगा ना, अरे संताने काहीतरी पेरलाय म्हणून ते उगलंय, बरोबर आहे की नाही? म्हणून संतांनी प्रामाणिक परमार्थ स्वीकारला म्हणून त्यांचं जीवन हे धन्य झालंय. कोणी वाईट बोलू, कोणी निंदू, कोणी वंदू, त्यांचं एकच कार्य काय? अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, 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 करणे पाठात करणे पाठात करणे का संतांनी एकच विचार केला, फक्त धर्म टिकला पाहिजे. लोक मारू, कोणी वाईट बोलू, कोणी काही बोलू, त्यांनी लक्षच दिलं नाही म्हणून आज परमार्थ टिकलाय. काय वाटतं महाराज तुम्हाला? परमार्थ टिकणं एवढी सोपी गोष्ट नाही. अरे जगद्गुरूंच्या समोर छत्रपती आले होते आणि छत्रपतीनं फक्त एकच विचारलं, तुकाराम महाराज तुम्हाला किती सोनं नाणं पाहिजे? काय म्हटले? तुकाराम महाराज तुम्हाला किती सोनं नाणं पाहिजे? तुकाराम महाराज म्हटले, बाबा छत्रपती तुम्ही राजे, ते सोनं नाणं तुमचं तुम्हालाच राहू द्या, आम्हाला फक्त आमचा धर्म टिकला पाहिजे. आणि छत्रपतींचं वाक्य, महाराज तुम्ही जे बोलले ते माझ्या मुखातलं बोलले, आजपासून सोन्या नाण्याला मी कमी दर्जा देईल, पण आजपासून मी या धर्माच्या कार्यामध्ये सफलत्व गाठेल. म्हणून महाराज तुकोबरायानं शिकवलं का छत्रपती पैसा दागदागिने सगळं इथं राहणार आहे, पण जोपर्यंत धर्म टिकेल तोपर्यंत माणुसकी टिकणार आहे. विठाल विठाल. म्हणून राजा हो, जीवनात आनंदानं जगा, प्रेमानं जगा, आपुलकीनं जगा, नाते जपायला शिका. काही काही लोक अशी महाराज धर्माच्या नावाखाली जीवन जगू राहिली, पण लक्षात ठेवा, अरे ज्ञानोबराय तुकोबराय सारखं कार्य आम्हाला करता येणार नाही. विचार करा, ज्ञानोबराय तुकोबराय सारखं कार्य आम्हाला करता येणार नाही. नाही ज्ञानोबा होऊ शकलो, नाही तुकोबराय होऊ शकलो, नाही नाथबाबा होऊ शकलो, नाही नामदेवराय होऊ शकलो, पण माणसातला माणूस तर व्हायला शिका. काय वाटतं महाराज? अरे तुम्ही आम्ही शेतकरी माणसं, कष्ट करणारे, जिद्द सोडू नका. तुकोबाच्या गाथा इंद्राणी टाकल्या महाराज, पण तुकोबराय डगमगले नाही. अरे जगाच्या मालकाने येऊन 13व्या दिवशी गाथा हातात तरंगवल्या. काय परमार्थ असेल शुभम बाबा? जळी दगडा सहित माया, जळी दगडा सहित माया, जळी दगडा सहित तारियेला जैशा तारियेला जैशा तारियेला जैशा तारियेला जैशा
तुकाराम महाराजाच्या गाथा लोकांनी इंद्रायणी टाकल्या, दगडा सहित वया त्या ठिकाणी बुडवायचा प्रयत्न केल्या, सुताळ्या बांधल्या महाराज, पण तुकोबरायच्या गाथा इंद्रायणीत बुडल्या नाही. लोकांना किती वाईट विचार करू द्या. एक वाक्य तुम्हाला सांगा, काही लोक फक्त म्हणते मी लय परमार्थ करतो, मी लय लोकांच्या घरी हिंडतो महाराज. काहींच्या घरात 30-30 हजाराचे देवारे, 25-25 हजाराचे देवारे, एवढा अमाप पैसा आहे. 30-30 हजाराचे देवारे असून देवाऱ्या जर पाहिलं तर चारही बाजूनं जळमट आहे. खरं आहे का खोटे? काहींच्या घरांमध्ये कोट्याधीश लोक आहे, कोटी रुपयाचे बंगले, पण त्या घरातले देव जर पाहिले तर कधीच उजळेल नाही. खरं आहे का खोटे? काही लोक म्हणते आमच्या घरी लय पैसा लय धनी लय गाथा लय ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी जर पाहिली आणि गाथा जर पाहिली तर मध्ये लय कुरी आहे, पण बाहेरचं फडकं पाहिलं तर त्याच्या पावतच नाही. खरं आहे का खोटं आहे? अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीनीच ती घरात असून उपयोग नाही. तिला दररोज नमस्कार करा, तुकोबाच्या गाथेला नमस्कार करा. तुम्ही म्हणाल संतांना नमस्कार का करायचं? कारण देव पहावयासी गेलो तिथे देवाची उणी गेलो. अरे संतांचं कार्य अमाप आहे, त्यांना देवाची बराबरी आहे, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, त्यांचा विषय नारायण आहे. त्याचं कारण आहे महाराज, त्यांनी त्यांचं जीवन जे आहे हे फक्त आणि फक्त धर्माच्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे. विचार करा, एखाद्याला म्हणलं ना चल पायवारीला जाऊ, तो म्हणतो काय मजा आहे? हा मग घरी काय मजा आहे? हा अरे तुम्ही आम्ही लय समाधानी राजा हो, लय आनंदी आहे, लय भारी आहे. 400 किलोमीटरवर जा, इथून 400 किलोमीटरवर जा. अरे सोन्यासारखी प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी आम्ही तुम्ही केली आहे. 400 किलोमीटर व मराठवाड्या बीडामध्ये काय अवस्था झाली विचार करा. त्या बीडमध्ये महाराज आणि मराठवाड्यामध्ये अरे मिरची भाकर आणि लोणचं भाकर खाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली. काय वाटतं महाराज? काही म्हणत्या यंदा कांद्याला भाव नाही, परवडत नाही. अरे जिद्द नको सोडू, एक दिवस तोच कांदा तुला कोट्याधीश करील. काय वाटतं महाराज? दिवस कधी कोणाचे बसून राहती नाही. तुम्ही माझं कीर्तन घेऊन जाताना कीर्तनातून काहीतरी नेलं पाहिजे म्हणून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल मावशी, दिवस कधीच कोणाचे बसून राहती नाही. माता कणकाई त्या ठिकाणी बोलोबर आहे. कणकाई माता तुकोबाला म्हटली, तुकोबराया तुम्ही जो परमार्थ करताय तो सफल होईल का? तुकाराम महाराज म्हटले, आई अगं मरण आला तरी चालण, पण आई मी परमार्थ कधी बंद होऊ देणार नाही. परमार्थाची पांडुरंगाची वारी कधी बंद होऊ देणार नाही. टाळ कधी बंद होऊ देणार नाही. विना कधी बंद होऊन देणार नाही. जोपर्यंत तोंडातल्या वाणीत शब्द आहे तोपर्यंत हे धर्माचं कार्य मी करतच राहील. हा तुकोबरायचा आई वडिलाला वचन आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, महाराज या जगामध्ये चांगल्या माणसाला त्रास आहे. काय वाटतं मावशी? चांगल्या माणसाला त्रास आहे. जो चांगलं करेल त्याला लोक त्रास देतील. खरंय का खोटंय? एक गोष्ट ध्यानात ठेवायची, एक वेळेला जेवणाची पंगत चुकली तर चालेल. वाक्य नीट ऐका बरं का. एकादशीचा व्रत आहे आज महाराज, पवित्र दिवस आहे महाराज. एक वेळेला जेवणाची पंगत चुकली तर चालेल, पण आयुष्याची संगत चुकू देऊ नका. काय वाटतं महाराज? तुकाराम महाराजांनी आयुष्यातली पंगत चुकवली, पण आयुष्याची संगत परमार्थाची धरली. जीवनाचा किती मोठा उद्धार आहे. मित्र असे कमवा राजा हो, 1000 नाही लाखातला एकच मित्र कमवा, पण आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या आईला आणि बापाला दवाखान्यात नेणारा असला पाहिजे. काय वाटतं महाराज? चल कधीतरी आळंदीला जाऊन पण त्या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेऊन येऊ. तुकोबरायला त्या ठिकाणी देहुलला जाऊन तुकोबराया पाहून येऊ. चल पंढरपूरला जाऊन पांडुरंग पाहून येऊ. चल सासवडला जाऊन सोपाने काका पाहून येऊ. अरे मुक्ताईनगरला जाऊन मुक्ताबाई पाहून येऊ. नाही तर चल भाऊ धाब्यावर जाऊन दारू पिऊन येऊ. असा काय उपयोगाचा मित्र आहे? बरोबर आहे की नाही? मी चुकीचं बोलतोय का महाराज? जेवणात चांगले माणसं जपा,
जेवणात चांगलं घडेल आपल्या हातानं, वाईट लोकांच्या सानिध्यात गेलं तर वाटूळ आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचे 8 दिवस कीर्तन ऐकायचे तुम्हाला चिंतनावं, पण आज थोडा ट्रॅक बदलून घेतो प्रबोधनामध्ये. विचार करा, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. वाक्य नीट ऐका माझं कीर्तन. देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही, पण ज्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. विचार करा, काही लोक म्हणले त्यानं लय कीर्तन केली, त्यानं लय भजनं केली, लय परमार्थ केली, अरे 1000 कमी दिले तर 10 वेळेला फोन केली, मग तो देव एवढा सापल्यत्व करेल का? हा हो, तुम्ही लबाडेन काय मारा, तुम्ही माना हलू राहिले. तुम्हाला पण चांगलं नाही चालत, तुम्हाला वाईटच चालत. जो मारा तो म्हणतो 40 द्या 50 द्या, तो लागतो आपल्याला. घ्या भाऊ, आपलं काय जातं मारा. ज्याचं त्याचं पैसा आहे, ज्याचं त्याचे धने महाराज, तो कमी येतो. महाराज गुडघ्या एवढ्या त्या ठिकाणी चिखलात जातो आणि 50,000चा बाबा आणतो म्हणतो. 50चा आणतो, 2 दिवस त्या ठिकाणी झोपच येत नाही. 3ऱ्या दिवशी डोक्याला हात लावतो म्हणतो हाताने जिरून घेतली. खरं आहे का खोटं आहे महाराज? कोणाची जिरणारे? आपली जिरणारे. लोकाला काही कोणाचं घेणं नाही. अरे संताला तरी गरिबाचंही घेणं होतं, वाईटाचंही घेणं होतं, नास्तिकाचंही घेणं होतं, चांगल्याचंही घेणं होतं. संतांनी सगळे लोक एकत्र केली. अरे एखादा कार्य म्हणला तर त्याला आमच्याकडे लगेच आरे उत्तरे. हाय की नाही महाराज? कोण कोणाचं नाही भाऊ. या जगात 3च लोक आपली आहे. एक म्हणजे पहिली गोष्ट जन्मदाती आई आपली आहे, दुसरी गोष्ट म्हणजे जन्मदाता बाप आपला आहे, आणि तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे. हा, देव सोडा, आई सोडा, बाप सोडा, कुणी कोणाचं नाही. 2 मिनिटं कीर्तन चालू आहे म्हणून तुम्ही माझ्याजवळ उभे. महाराज माझ्या तोंडातून एखादा वाईट शब्द येऊ द्या, तुम्ही चपला घेऊन मायावर धावणारे. असं काही करू नका. हा, सत्य आहे की नाही महाराज? लय अवघड आहे जग, एवढं सोपं नाही. अरे धर्म टिकवायचं काम सोपं आहे का? विचार करा, मूठभर मावळ्यानं घेऊन स्वराज्य स्थापन आहे. महाराज रात्रभर डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवर रक्षण आहे. अरे कधी क्षणात गोळी येईन आणि छाताड फाटण, आणि छाताडात गोळी घुसली का कधी प्रेत घरी येईल सांगता येत नाही. काय वाटतं महाराज? धर्म म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही, पण ज्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगेतल्याशिवाय राहता येत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागा. कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाचं वैर करू नका, कधी कोणाचा अपमान करू नका. एखाद्याचं चांगलं करता आलं तर अवश्य करा, नाही जमलं तर महाराज घरी अंतरून टाकून झोपा, पण लोकांविषयी वाईट चितू नका. कारण साधू संतांनी त्यांचं जीवन समर्पित केलंय, आणि म्हणून आज परमार्थ घडलाय. विठ्ठल विठ्ठल. दिवस कधीच कोणाचे बसून राहती नाही. विचार करा बरं का. काही लोक म्हटले राजा हो आमचं काय होईल? अरे तुमचं काय होईल हे तुमच्या माझ्या हातात नाहीये. तो जगाचा मालक बसलाय ना तुमचं माझं पाहिला. आज तुम्ही मला सांगा, तुम्ही फुलाची पाकळी म्हणून आज या सप्ताहाला देणगी द्या. विचार करा, तुम्ही दिलेली देणगी 1 रुपया दान करा, 10 रुपये कसे कोणत्या रूपात तुमच्याकडे येऊन जातील सांगता येत नाही. काय वाटतं? अरे देणगीला कण तो 10 लाखाला दवाखान्यात झोपतो. खरं आहे का खोटं आहे? लबाडीलाही दिवस चालत नाही भाऊ. 1 रुपया जर कोणाचा बुडवला तर 10 द्यावा लागतात, 10 बुडवलं तर 100 द्यावा लागतात, 100 बुडवलं तर 1000 द्यावा लागतात, 1000 बुडवलं तर 10,000 द्यावा लागतात. काही म्हणले 10,000 बुडवले काय करायचं करून घे. तो काहीच नाही करणार भाऊ, पण त्या 10,000च्या बदल्यात 50,000चा बंडल घेऊन हॉस्पिटलच्या दारात फुकाटच्या फाकट भरावं लागेल. तिथं कोणाचीच अपील नाही. खरं आहे का खोटं आहे महाराज? तुम्ही चांगला विचार करा. जेवढी संत चरित्राला ताकद आहे तेवढी प्रबोधनाला ताकद आहे. खरं आहे का नाही? मग मला एक गोष्ट सांगा, विठ्ठल विठ्ठल एवढं वाक्य सांगतो ना अभंगामध्ये जातो. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आज लई आलं म्हणून गर्व करायचा नाही. आज लई आलं म्हणून गर्व करायचा नाही. अरे पायी जाणारा सुद्धा कधीतरी 4 व्हीलरमध्ये बसलाय. विचार करा, 4 व्हीलरमध्ये बसणार कधीतरी काही विमानात हात केले त्यानं, पण विमानात बसून कधीच त्यानं देवाच्या दारात येऊन देणगी नाही फाडली. परत तो झोपडीतच येऊन राहिला. तो म्हणे कस काय? म्हणे देवाने गिरेमान फिरवली. अरे कधी देवालाच आला नाही तो फुकाट फिरवेल का? हा, तो देव आहे. हा, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आज आपल्याकडे धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, प्रॉपर्टी, जहागिरी आहे, त्यातला एखादा टक्का तरी देवाचा आहे हे ध्यानात ठेवा. काय वाटतं महाराज? चांगला विचार करा. महाराज आम्ही संत होऊ शकत नाही. काही म्हणले तुकोबानं सगळी जमीन दान केली, आम्ही एवढी कवडी देणार नाही. महाराज बाण सरकला तर पावडर डोक्यात टाकितो आम्ही. खरं आहे का खोटं आहे? मग त्या कर्ज काढून दिवाळी साजरी करू. काही तर एवढे लबाडे महाराज 4-4 लाख कोर्टात भरीत्या त्याची जिरीन म्हणत्या. त्याची काहीच नाही जिरणार, तूही जिरू राहिली हे ध्यानात ठेव ना. हेच माणसांना कळत नाही. खरं आहे का खोटं आहे महाराज? ते 2-4 लाख रुपये तिकडं भरण्यापेक्षा गावातल्या 4-2 लोकांना एकत्र घ्या, गावातले भांडणं गावात मिटवा ना.
काय वाटतं महाराज? मग ते 4-5 लाख पोराच्या शिक्षणासाठी ठेव, पुरीच्या लग्नासाठी ठेव, 4 लोक नावं काढतील, पण ते 4 लोकच लई त्या ठिकाणी 12चे असतात महाराज. ते एवढे लबाड राहत्या, कोणाच्याही कार्यक्रमाला जेवायला जात्या आणि जेवायला गेले का 5 पक्वान्नाचे जेवण पाहिलं आणि त्या ठिकाणी भाताला मीठ नसलं ना, ते म्हणतील काय चवाचा झाला. मग काय आला मार राहिला आला. विठ्ठल विठ्ठल म्हणून विचार करा, मित्र सुद्धा असे कमवा का ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी 14 टाळकरी कमावलंय, पण निम्म्या रात्री तुकोबरायचा रामकृष्ण हरी भजन सुरू झालं का सगळेच्या सगळे नारदाच्या गादीवर येत होते. काय परमार्थ असेल महाराज? तुम्ही विचार करा, दिवस कधी कोणाचे फिरतील त्याचा भरवसा नाही. तुम्ही विचार करा, इथं बसलेले काही शेतकरी लोक आहे, काही गरीब लोक आहे, काही गौंडी लोक आहे, काही सेंटरिंग लोक आहे, काही उद्योगपती लोक आहे. मग उद्योगपती लोकांनी गरीबाला तिच्छ नाही समजायचं. विचार करा, ज्ञानोबराय तुकोबराय लोकांनी काहीतरी पोरगळ समजलं, माऊलीला लोकांनी इंद्रायणीच्या पाण्याला हात नाही लावू दिला. आज माऊलीच्या समाधीला 728 वर्ष झाले. माऊलीच्या समाधीला लोकांनी माऊली हयात असताना माऊलीला आंघोळीला पाणी नाही दिलं. आज माऊलीला आंघोळीसाठी अभिषेकासाठी सोन्याच्या ताटात पाणी घेऊन जात्या. विचार करा, दिवस फिराय वेळ लागत नाही. म्हणून एखादा गौंडी रस्त्यानं चालला, एखादा गरीब रस्त्यानं चालला, म्हणून त्याची इज्जत काढू नका. पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या. गरीब चालला म्हणून त्याची इज्जत काढू नका. अरे गरीबाचे पोरं सुद्धा अभ्यास करून आपल्या बापाचे नाव मोठं करू शकतात. काय वाटतं महाराज? अरे गरीबाचे लेकरं महाराज, बुधवंतजी महाराज, आमचा तालुका एवढा भाग्यवान आहे, आपला महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे, ज्यानं आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवली ना, तो या जगामध्ये गाजलाच महाराज. विचार करा, गाजला. अरे गौंड्यांचे पोरं सुद्धा DYSP आहे, SP आहे, कलेक्टर आहे, प्रांत आहे, वकील आहे, सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहे, पोलीस आहे, आर्मी आहे. बरोबर आहे की नाही? कृष्णाचा मित्र सुदाम्या गरीबातला गरीब होता. काय होता? गरीबातला गरीब होता. पण सुदाम्याला सुद्धा माहित नव्हतं माझी लाईफ एवढी बदलन. त्यानं फक्त कृष्णाच्या माग माग पळायचा महाराज, आणि कृष्ण जिथं जाईन तिथं हबासायचा. एक दिवस कृष्ण म्हणला, सुदाम्या तू लई गरीब आहे रे, मग तुला काय पाहिजे? त्यानं फक्त द्वारका पाहिली, देवानं निम्मी द्वारका त्याला दिली. विचार करा, काय म्हटले, महाराज लई दिवसापासून कांदे करू राहिलो, लई दिवसापासून त्या ठिकाणी पिकं करू राहिलो. अहो कधी काय भेटन? अरे जेव्हा तुझ्या नशिबात भेटणार आहे ना, तेव्हा असं भेटल का तू सुद्धा म्हणशील देव या जगात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधू संतांनी परमार्थ केला. महाराज माझ्या जगाच्या मालकाचं भजन करणारा श्रीखंड्याच्या रूपामध्ये आलेला देव नाथ बाबाच्या घरी काय केलं महाराज? कावडीनं पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वा वा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही. अनन्य भक्ती भावे लीला वंदिताचे पाणी. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. अनन्य भक्ती भावे लीला वंदिताचे पाय. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने जागरी चक्र पाणी वाहे. नाथ बाबाच्या घरी देवानं कावडीनं पाणी वाहिलं. पण का वाहिलं? नाथ बाबाचा त्याच्या मागे काहीतरी पाठिंबा आहे, परमार्थ आहे. नाथ बाबाचा सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये झेंडा उंचवलेला आहे. नाथाच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन या मुक्त केला. अरे मुख्या प्राण्यामध्ये देव पाळणारे नाथ बाबा आहे. विचार करा, भूतदया गाई, पशुचे पालन, ताणिल्या जीवन वनामाजी. अरे धर्माचं रक्षण नेमकी काय आहे? अरे एखादी गाई जर दारात आली, एखादा तुकडा द्या, हे धर्माचं रक्षण आहे. एखादा गरीब दारात आला, भुकेला असेल भाकर द्या, हा खरा धर्माचं रक्षण आहे. एखादा वारकरी थकलेला असेल, महाराज थकलेला असेल तर त्याला 10-5 रुपये चहा पिण्यासाठी द्या, हा खरा धर्माचं रक्षण आहे. काय वाटतं महाराज?
खरं सांगतो तुम्हाला, आज कलियुगातलं, द्वापारयुगातलं, त्रेतायुगातलं कार्य जर पाहिलं तर संतांनी लोकाला मोठं म्हणलं म्हणून संत आज मोठे. ऐशा कलियुगामुळे ऐसा कलियुगामुळे ऐशा कलियुगामुळे ऐसा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे विसरली राम नाम ब्राह्मण म्हणती दोम दोम विसरले राम नाम राम म्हणते दोन आज धर्म संकटात आहे राजो. धर्म कुठेतरी त्या ठिकाणी संपायला लागला. विचार करा, धर्म टिकवणे ही काळाची गरज आहे. धर्म म्हणजे राजकारण नाही बरं का, तुम्ही चांगला विचार करा. धर्म म्हणजे राजकारण नाही. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जातीला मांडणारे साधू संत होते, शूरवीर होते. ना नेत्याशी ना पक्षाशी बांधील की मराठी माणसाशी, ना राज्य करण्यासाठी ना सत्तेसाठी, ह्या गोरगरीब जनतेसाठी साधू संतांनी जीवन समर्पित केलंय. हे विसरू नका महाराज. तुम्ही आम्ही धर्मापुरतं, राजकारणापुरतं धर्म सांभाळू नका. साधू संतांनी अखेरपर्यंत महाराज या जीवनामध्ये लोकांना फक्त आणि फक्त परमार्थ दिलेला आहे. विचार करा. म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहे, एकोप्याने आनंदी आहे. आणि तुमचं माझं सगळ्यांचं माहेर महाराज कुठे आहे? माझे माहेर पंढरी. वा वा. माझे माहेर पंढरी आहे भीवरे जाती आहे भीवरे जाती आरे भीवरे जाती आरे भीवरे जाती बहिणा चंद्रभागा माझी बहिणा चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप भंगा करीत से पाप भंगा करीत से पाप भंगा हा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातिरी आहे भीमरे जातिरी आहे भीवरे जाती आहे भीवरे जाती महाराज तुमचं माझं सगळ्यांचं माहेर कुठे आहे? मावशी कुठे आहे? तुम्ही तुमच्या गावांची नावं सांगशाल माहेरची. हा महाराज तुमचं माझं सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. योगी 28 विटेवर उभा तो जगाचा मालक तुमचा माझा सगळा तारणहर्ता आहे. मग महाराज साधू संतांनी त्या तारणहर्त्याला प्रश्न केला, का रे पांडुरंगा, आम्ही आमचं आयुष्य धर्माच्या कार्यासाठी समर्पित करतोय. मग देवा या जगामध्ये धर्म टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला पाठबळ दे. आणि साधू संतांना महाराज देवानं आशीर्वाद दिला आणि साधू संतांनी वारकरी संप्रदायामध्ये धर्माचं बीज रावलं. अभंगाचं द्वितीय करणे काम करणे काम करणे Yeah.
साधू संतांनी एकच काम केलं, काय? याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. साधू संतांनी परमार्थाचं बीज वाढवलं, साधू संतांनी धर्माचं बीज रोवलं गेलं. जेव्हा संप्रदायामध्ये महाराज हे ज्ञान देण्याचं काम सुरू झालं, तेव्हा या संप्रदायाला अचानक असं वळण आलं का जोपर्यंत सूर्य तारे चंद्र ब्रह्मांड आहे तोपर्यंत, सूर्य तारे चंद्र ब्रह्मांड जोपर्यंत, तोपर्यंत धर्मही संपणार नाही आणि परमार्थही संपणार नाही. विठ्ठल विठ्ठल. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, जो चांगलं करेल, जो चांगलं बोलेल त्याचा या जगात उद्धार होणार आहे. कारण महाराज जीवन असं जगायचं, आनंदानं जगायचं, तोंडामध्ये जिभीवर साखरीचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवून जगायचं. काय वाटतं महाराज? कधीच कोणाला आपल्यामुळे वाईट बोललं जाणार नाही, असं कधी त्या ठिकाणी एखाद्याचं मन दुखण असं कधीच बोलायचं नाही. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, टाळी वाजवा एकदा महाराज. हा महाराज नीट ऐका आता बरं का, जाणकार माणसं इथं बसलीये. महाराज तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महाराज तुकोबराय काय म्हणतात, आम्ही हातामध्ये त्या ठिकाणी बाण नाही घेतला, बाणाचं टोक जसं आहे महाराज त्या टोकासारखे आमच्या मुखातले शब्द आहे. महाराज एक वेळेला मारलेला गाव बुजून जातो, पण तोंडातला निघालेला शब्द लोकांच्या मरेपर्यंत ध्यानात राहतो. काय वाटतं महाराज? म्हणून साधू संतांचे शब्द एवढे गोड होते का ते बाणाच्या टोकासारखे होते. महाराज मनामध्ये घुसला तर जीवनाचा उद्धार करत होते. आणि महाराज एखाद्याला वाईट बोलले तर त्याची राख होत होती. ही संतांची वाणी होती महाराज. पण विचार करा, संतांनी कधी आपल्या जीवनामध्ये कोणाचं वाईट चितवलं नाही, म्हणून आज त्यांची मंदिरं उभी राहिली, लाखोचे लोक त्यांच्या बारीला उभी राहिले. विचार करा बरं का, महाराज कधीच कोणत्या गोष्टीचं भय नाही वाटलं, कधी कोणत्या गोष्टीचं दुःख नाही वाटलं. म्हणून एक गोष्ट तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना सांगतो, काल आपल्या संगमनेरमध्ये महाराज, संगमनेर तालुका येतो ना, हा मग आता ओकेच आहे, आपलाच माईक ना आपलंच ऐक, आता झटेच नको. 10 मिनिटं कीर्तन राहिलं महाराज, राजा छत्रपती आपल्याला ऐकायचं आहे. कसे 9 वाजले तुम्हाला कळलं नाही, पण लक्ष द्या माझ्याकडं, 8:45 झाले, काळजी नका करू. विठ्ठल विठ्ठल. आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये काल एक व्याख्याता आला होता आनंद फंदीला. त्याचा व्याख्यानामधला विषय होता, तो म्हटला या जगातच देव नाही. काय म्हटला? या जगात देवही नाही, धर्मही नाही, परमार्थही नाही, भक्तीही नाही, ग्राथाही नाही, ज्ञानेश्वरीही नाही, गीताही नाही. त्यानं महाराज 2 तास लोकांना प्रबोधन केलं. या जगात देव नाही, या जगात गाथा नाही, या जगात देव नाही, या जगात परमार्थ नाही. 2 तास त्यानं व्याख्यान केलं. त्याचं व्याख्यान संपलं. मी आणि माझा 1-2 मित्र घेऊन तिथं गेलो. म्हणलो सर नमस्कार, कुठून आला? म्हणे धुळ्यावरून आलो. म्हणलो काय विषय? म्हणे या जगात देव नाही, धर्म नाही. म्हणलो लई भारी बोलला, लई छान बोलला, लई चांगलं बोलला. तो म्हणे देवाची कृपा आहे.
ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्यानं घरी जाऊन विचार करा. आता इथं बसलेल्या 5-10 मिनिटं मला चक लक्ष द्या. इथं बसलेल्या माझ्या माय माऊल्या हो, तुम्ही बोलायचं त्या ठिकाणी पटापटा. जर उद्या सकाळी आता चिखलीमधल्या सगळ्या माऊल्या नीट ऐका बरं का. माहेरावरून जाऊन आल्या ना सगळ्या, मग इकडं लक्ष द्या. आता महाराज नीट ऐका. जर उद्या सकाळी आपलं त्या ठिकाणी सत्वाचं पावणारा हनुमंतराया आणि पंढरपूरचा पांडुरंग जर उद्या आपल्या घरी जेवण करायला येणार आहे, देवानं आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? नाही वाटत. ज्यानं मी श्रीलावायला बोट दिलं त्याने यावं नाही वाटत. देवाले जप्तीची नोटीस किंग का? देवाले काय वाटोळं होईल का? मावशी नाही वाटत देवाने यावं? सगळ्यांना वाटतं का देवानं आपल्या घरी यावं? वाटतं की नाही? पटापटा बोला. देवानं आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं की नाही? बोला पटापटा. ज्याला नाही वाटत त्यानं घरी जा महाराज. हा मला सांगा पटकन महाराज, वाटतं की नाही? अरे इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं. वागचौरे दादा यावं वाटतं की नाही देवानं आपल्या घरी? हर्षल दादा वाटतं की नाही? पटापटा बोला. यावं वाटतं की नाही बाबा? हा आता मला सांगा, देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं, पण आपण देवा घरी जावं कोणाकोणाला वाटतं? मायक ही द्या बरं का. रात्री 3 बाई यमपुरीला नेल्या बुवा. आता लबाड बोलू नका. मध्यभागी एक माऊली अशी बसेले. आता तिचं जर नाव घेतलं ना एवढ्या लोकांमध्ये महाराज, तिला जागे अटॅक येईल बुवा. आणि 10 दिवसानं परत माझ प्रवचन, हरे राम 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 हरे. टाळ्या वाजू नका. विठाल विठाल मारा. ती एवढी भामटी आहे. तिला जर म्हणलं ना चल मावशी यमपुरीला, ती म्हणन बाबा 5च मिनिटं थांबा. अगं चल ना मावशी, ती म्हणन 3च मिनिटं थांबा. अगं चल ना मावशी, ती म्हणन 2च मिनिटं थांबा. अगं चल ना मावशी, ती म्हण अर्धाच मिनिटं थांबा. मी म्हण अर्धा मिनिटं का बरं? ती म्हण शेजारच्या गंगूबाईला 200 रुपये याजनं दिले होते, तेवढं याच घेऊन येऊ दे मग जाऊ दे. वाकडी तिकडी बाबूळ तिला वाकडा तिकडा पाला. सकाराम पाटील मिळाला म्हणून तुकाराम पाटील केला, काळच बदलून गेला. लय अवघड आहे महाराज. विठाला विठाला लय भामट जगे. रात्री एका पोराला प्रश्न केला सहज जेवता जेवता, म्हणलो का रे बाळा मला 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावं बारामती. लय अवघड आहे. एका गुरुजीने एका पोराला प्रश्न केला, म्हटले शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला गुरुजी? त्या ठिकाणी बाहेरचे शिक्षक येतील आणि विचारतील. मग पोरांनो जर नाही देण्यात राहिलं तर एक डोक्यात ठेवा, सराच्या कमरेला करगोटा आहे, करगोट्याला किल्ल्या लावल्या आहे, आणि ध्यानात नाही राहिलं फक्त किल्ली कमी दाखवलं बोट का तुम्ही सांगायचं किल्ल्यावर झाला. महाराज येडं पोरगं होतं, थोडं बधीर होतं, शाळेमध्ये पुढं बसलं होतं बेंचवर. मास्तर आले, साहेब आले, आणि त्यांनी त्यालाच विचारलं सांग शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? त्याला म्हणे लय सोपं आहे म्हणे लय सोपं आहे म्हणे सांग म्हणे. सर उभे नामचे, त्या सरांच्या कमराला करगुटा आहे आणि करगुट्याला किल्ले, आणि त्या किल्ल्यावर झाला. काय मारा लय अवघड आहे. रात्री मी नेवास्यावरून कीर्तन करून आलो. ऐका बरं का, नेवास्यावरून कीर्तन करून आलो. आमच्या तळेगाव दिघेला बरं का मावशी, आमच्या तळेगाव दिघेला त्या ठिकाणी एक माऊली होती महाराज. त्या माऊलीनं त्या ठिकाणी महाराज तिला विचारलं का गाई, रात्री 1-1:30 12 साडेबारा 1 वाजला होता. महाराज तिला म्हणलो का ग मावशी कुठं चालली? ती म्हणे जीव द्यायला चालले. कुठं चालली? म्हणे मरायला चालले. म्हणलो कुठं चालली? म्हणे चिखलीला सप्ताह आहे, त्या सप्त्यात चालली. तेव्हा ती आली. तेव्हा माय गप्पा लईच अवघड कार्यक्रम आहे मारा. हा काय भामट्याचा बाजार आहे मारा. तुम्हाला समजणार नाही महाराज. महाराज असं काहीतरी घेऊनच जातो मी, काळजी करू नका. त्या मावशीला म्हणलो का गाई कुठं चालली? ती म्हणे जीव द्यायला चालली. अगं कुठं चालली? ती म्हणे मरायला चालली. म्हणलो जीव द्यायला चालली, मरायला चालली? ती म्हणे हा. म्हणलो जीव द्यायला चालली, मरायला चालली? एवढ्या रातची जीव द्यायला चालली, मरायला चालली? कमून ग म्हणे. म्हणलो कमून? म्हणे कुणी कोणाचं नाही बाबा, पोरग जीव लावत नाही, सून जीव लागत नाही, कुणीच कोणाचं नाही. म्हणलं कुठं चालली? म्हणे जीव द्यायला चालली. म्हणलं कुठं चालली? म्हणे मरायला चालली. म्हणलं जीव द्यायला चालली, मरायला चालली? एवढ्या रातची 12:30 वाजता जीव द्यायला चालली, मरायला चालली? तो या हातात काय आहे बाई? ती म्हणे कंदील कंदील. म्हणलो जीव द्यायला चालली, मरायला चालली? माय कपा जीव द्यायला चालली, मरायला चालली? मग हा कंदील घेऊन का आला चालली? ती म्हणे बरं या बाबा ही चूक काढण्याचा भ्या वाटत. आता मला खरं सांगा महाराज, ही खरंच मराय चालली का? विठाला विठाला लय अवघड आहे महाराज. त्या गुंजळवाडीच्या त्या रोडला महाराज
एक म्हातारं 2-4 दिवसापूर्वी बिचारा जेवायला बसलं ताटवं. त्याचा पोरगा गाव त्या ठिकाणी वकील होता त्या गुल्यावाडीला. वकील पोरगा आला आणि त्याचा नातू त्या ठिकाणी मारा त्या आज्याचा बाबाचा नातू अंगणात खेळत होता. त्याचं पोरगा आलं आणि ते वकील पोरगा म्हणलं काय बाबा कळतं की नाही काही. बाप म्हणे काय झालं भाऊ. म्हणे तुम्ही जेवत बसला इथं आणि पोरगा तिकडं बाहेर उन्हातानात खेळतं काही कळतं का. एवढं तिसरीला जातं म्हणे खडा इंग्लिश बोलतं येतं का काही. म्हातारा म्हणे काय म्हणला इंग्लिश. सगळ्याचा नाद करायचा पण म्हाताऱ्याचा नाही बरं का मारा. हा हे फक्त वयानं म्हातारे लई काही जमतं मारा त्यांना तुम्ही सोपं नका समजू. हा मारा एका बुक्कीत बैल बसवला आमच्या इथे एका म्हाताऱ्यानं. हा तिसऱ्या दिवशी अटॅक येऊन बैलच मेला. विठाल म्हातारा म्हणे काय म्हणला मला इंग्लिश तुला दाखवतोच म्हणे. रात्रभर म्हातारा झोपला नाही. रात्रभर बार चढायचा. इंग्लिश शिकवतो. सकाळी लवकर उठला सह्याद्री शाळेत गेला तर गेला मास्तरला जय हरी घातला. मास्तर म्हणे राम या बाबा काय काम काढलं. काही नाही म्हणे मला इंग्लिश शिकायचंय. मास्तर म्हणे बाबा आता मसनात गौऱ्या गेल्या काय इंग्लिश शिकवतो. नाही शिकवावं लागल. ठीक आहे. यानं 50,000चा बंडल काढला आणि मास्तरच्या हातात दिला. आता तुम्ही मला सांगा ज्याच्या खिशात 50 रुपये त्याला 4 जण राम घाल द्या. खरंय का खोटे. पैसे नसू द्या कुत्र जवळ नाही येणार. काय वाटतं मला कोणी कोणाचं नाही. हा महाराज एक वाक्य तुम्हाला सांगतो. ते म्हातारा म्हणलं इंग्लिश शिकव. पोरानं पटापटा बोलायचं इथं बसलेल्या. पटकन मला सांगा मास्तरना 2च शब्द शिकवले 50,000 घेऊन. कोणते यस आणि मोठ्यानं बोला सगळे बोला. यस आणि 2च शब्द यस आणि नो. म्हातारं घरी गेलं रात्रभर बार चढायचं. यस नो. हा महाराज तेवढं थांबायचं नाही अजून राजा ऐकायचा आहे. महाराज ते म्हातारं त्या ठिकाणी रात्रभर बार चढायचं. सकाळी रविवार होता. आजच्या सारखाच रविवार होता. हा महाराज आज त्या ठिकाणी आजच्या सारखाच रविवार होता. महाराज प्रसंग असा घडला त्या ठिकाणी ते म्हातारं सकाळी लवकर उठलं. संगमनेरच्या स्टँडवर गेलं पेपर घेतला मराठी नाही घेतला इंग्लिश घेतला. कमून मी वाचायचं शिकलो म्हणून. महाराज घेतला सरळ नाही धरला धरला तर धरला. पेपर घेतला आणि जिथं दत्त मंदिराजवळ बाकडे टाकेले महाराज त्या संगमनेर स्टँडवर त्या बाकड्यावर जाऊन बसला. तिथं नेमकी 5 मिनिटापूर्वी चोरी झाली होती. जागे ना सगळे हा महाराज 5 मिनिटापूर्वी चोरी झाली होती. एका जणाचं पाकिट चोरी गेलतं. पोलीस गाडी वांग करत आली. महाराज पोलिसानं महाराज त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याच्या हातातला उलटा पेपर पाहिला आणि बाबाला विचारलं बाबा इथं चोरी झाली पाकिट चोरी गेलं तुम्ही घेतला का. म्हातारा म्हणे यस. म्हाताऱ्याला म्हणे देऊन टाक. म्हातारा म्हणे नो. असा ब्यादाम हल्ला मारा. रक्त पडसतो म्हातारा हल्ला. रात्री झोपी गेला. आयो करीत झोपी गेला. आता शेवटचं उत्तर लय प्रामाणिक द्या बरं का. महाराज झोपी गेला आणि सकाळी पहाटेला त्या ठिकाणी काकडा व्हायची वेळ आली. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. पांडुरंगाचे वारकरी जागे झाले. बायको म्हणली का आंघोळीला पाणी उतरून देऊ का. तो म्हटला पटकन म्हणा काय यस. म्हातारी म्हणे धोतार आणून देऊ का. आता काहींना आता करंट लागून काहींना घरी गेल्यावर करंट लागून. हा म्हातारी म्हणे आंघोळीला पाणी उतरून देऊ का. तो म्हटला यस. म्हातारी म्हणे धोतार आणून देऊ का. तो म्हटला नो. विठाला म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा चांगलं कर्म करा आनंदी राहा. परमार्थाच्या दान धर्मामध्ये सहभागी व्हा. साधू संतांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे एकदा भजन करा. विठोबा चला
ज्ञानेश्वरा माऊली नाराज मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज मावली तुकाराम माऊली नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबराय म्हणतात आमचा अवतार जो आहे आमचा जन्म जो आहे हा धर्माचं रक्षण करण्यासाठी झालेला आहे. आता सगळेजण इकडे लक्ष द्या. आज एकादशीचा व्रत आहे. आम्हा व्रत एकादशी सगळ्यांना एकादशी आहे की नाही? मावशी आहे की नाही? फक्त सप्त्यापुरती मर्यादित नाही ना. अय लबाड बोल नका. आपल्याला समजा काही कळतं बा. इथं एवढे लोक बसली ना 10% लोक अशी आहे. मी नावा सगट सांगू शकतो. नावा सगट 10% लोक अशी बसेले इथं सप्त्यात का स्वतःच्या आईशी आणि स्वतःच्या बापाशी बोलत नाही. खरं आहे का खोटं आहे? लबाड बोलायचं नाही महाराज. तुम्ही किती भजनं करा, तुम्ही किती कीर्तन करा, तुम्ही किती नामस्मरण करा, तुम्ही किती देणग्या फाडा, तुम्ही किती दान धर्म करा, तुम्ही किती देवाच्या दारात जाऊन विना वाजवा, घरच्या 2 विठ्ठलन रुक्माईला जर जेवायला नसेल तर तुम्ही केला परमार्थ 0 आहे. काय वाटतं महाराज? पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या. आज एकादशीचा व्रत आहे. नामदेवरायाच्या घरी एकादश साजरी झाली. नामदेवरायाच्या घरी एकादश साजरी झाली आणि वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या दारामध्ये ज्या नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये नामदेवरायाला लोकांनी कीर्तनातून हुसकावून लावला, त्या नामदेवरायाला मंदिराच्या मागे नेलं. तर महाराज त्या नामदेवरायाला मागे नेल्यानंतर मंदिर फिरलं. या नामदेवरायाच्या मातीत आम्ही जन्माला आलोय. काय फिरलं? मंदिर. महाराज त्या नामदेवरायाच्या घरी एकादशी होती. एकादशी आणि एकादशी व्रत महाराज ज्यानं केला त्याचं जीवन सफल आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याचं जीवन धन्य आहे. महाराज आज तुळशी विवाह सोहळा सुद्धा आहे. विचार करा, अनेकांच्या घरामध्ये दारामध्ये त्या ठिकाणी तुळशीचा विवाह केला जातोय. महाराज चांगला विचार करा. महाराज आजचा दिवस फार पवित्र आहे. नामदेवरायाच्या घरी एकादश साजरी त्या ठिकाणी एकादशी होती आणि महाराज एका ब्राह्मणाचं रूप घेऊन पंढरपूरचा पांडुरंग नामदेवरायाच्या दारात गेला. विचार करा बरं का. नामदेवरायाच्या दारात गेला आणि नामदेवरायाला विचारलं, नामा जागा हो, कुठे आहे? नामदेवराया म्हटले, कोण आहे? म्हणे मी ब्राह्मण आहे. मग इथं का आला? म्हणे मला भूक लागली आहे, मला अन्न पाहिजे. नामदेवराय म्हटले, एकादशीच्या दिवशी आमच्या घरी अन्नच बनवलं जात नाही. तो म्हणलं शिळं वाढ. नामदेव महाराज म्हणले, एकादशीला मी दानही करत नाही. मग म्हटले तुला काहीतरी द्यावं लागेल. नामदेवराय म्हटले काहीच देणार नाही. नामदेवरायला तो म्हटलं मी इथं मरून जाईल. नामदेवराय म्हटले मी आला तरी चालेल. पहा बरं का एकादशीचं व्रत. देव किती भक्ताची परीक्षा पाहतो. महाराज दारात येऊ मेला. कोण? ब्राह्मण. सगळ्या चंद्रभागेच्या वाळवंटातले वारकरी तिथं आले, टाळकरी तिथे आले, भजनी तिथं आले. म्हणले नामदेवरायाला पातक लागलं का? त्याने एक ब्राह्मण मारला. कशामुळं? अन्न करून. लोकांनी नामदेवरायाला हात लावणार, नामदेवरायाला मारायला लागली तर हा ब्राह्मण जिवंत झाला. आता हा ब्राह्मणच नव्हता, हा साक्षात पंढरीचा मालक होता. विचार करा. आणि मग देव म्हटला तुम्ही ज्याला मारू राहिले तो नामदेव मार खाण्याच्या पात्रतेचा नाहीये, तो एकादशीचं उरा धरणाऱ्याच्या पात्रतेचा आहे. विचार करा महाराज. म्हणून निष्ठाने, प्रामाणिकपणाने, जिद्दीनं लोकाला आवडा म्हणून एकादश करायची नाही. आपल्या मनानं, आपल्या नियमानं आणि भगवंताला आवडण अशा एकादशीच्या दिवशी तो व्रत धरा. जीवनाचं सोनं होईल. विठाल विठाल. आणि महाराज हे गाव जे आहे बरं का, हे गाव जे आहे हे छत्रपतीला मानणारं गाव आहे. मॉनिटरचा आवाज द्या. फक्त 10 मिनिटं तुमचे घेतो. घेऊ ना महाराज? एवढा वेळ घेतला, घेऊ का नको? अय बोला पटकन, घेऊ का नको? हा, नाही तर काय महाराज, तुमच्या नाही तर भुका लागलाय, कावळे कुकू राहिले पोटामध्ये. हा, असं नको व्हायला. ऐका राजा हो, ज्या मातीत आमचा जन्म झालाय, हाच आवाज राहू द्या, ज्या मातीत आमचा जन्म झालाय ही शूरवीराची माती आहे. यसाची कंक मुरारबाजी जीवा महला. अरे ह्या मातीमध्ये राजा
आधी लगीन कोंडाड्याचं मग माझ्या रायबाचं असं सांगणारा तानाजीची माती आहे. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशा सांगणाऱ्या बाजीची माती आहे. अरे निदाड्या छातीनं सारा हिंदुस्तान हलून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुजरा केला असा गणपती, भूपती, अष्टपती, महापती, रणपती, इंद्रचमी चंबपर, वाड सोंबपर, दावणस्ती दंबपर, संतृती नहापर, सेर शिवराज हे वार वेळ काळ ठरला गेला. मितीवत्य तृतीया 1551 इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस उजाडला आणि शिवनेरीवर राजा छत्रपती जन्माला आला. शिवनेरीवर शिवबा जन्माला, शिवनेरीवर शिवबा जन्माला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, हो शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिवबा जन्माला, शिवनेरीवर शिवबा जन्माला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कसा होता महाराष्ट्र? अरे ऐका रे, अरे जिजाऊ आई साहेबाला डोहाळे लागले होते आणि जिजाबाईला पुत्र शिवनेरीवर जन्माला आला होता. कसा होता महाराष्ट्र? आया बहिणीला रस्त्यावर छेडलं जात होतं, आया बहिणीचं डोक्यावरचं कुंकू पुसलं जात होतं, आया बहिणीला तळतळाट भोगावं लागत होतं, आया बहिणीची इज्जत रस्त्यावर जात होती. आणि अशाच मध्ये एक वार्ता महाराष्ट्रात पोहोचली. महाराज, एक वार्ता महाराष्ट्रात पोहोचली कारण जिजाबाईला पुत्र झाला. धन्य धन्य जिजाबाई. महाराज, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा, मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा, मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा, मानाचा जिजाईला. धन्य धन्य
गेला पाहिजे. शेवटपर्यंत आवाज येतो ना मावशी? हा येतो ना. ऐका, जिजाबाई जर नसत्या तर गोठ्यातली गाय दिसली नसती, जिजाबाई नसत्या तर अंगणातली तुळस दिसली नसती, आणि जिजाबाई नसत्या तर राजा छत्रपती दिसला नसता. विचार करा. अरे छत्रपती शब्दामध्ये किती ताकद आहे. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त करणारा, प म्हणजे पळून लावणारा, ती म्हणजे तिन्ही लोकात गाजणारा म्हणजे छत्रपती आहे. अरे जिजाबाईला शिवनेरीवर राजा जन्माला आला. वाऱ्यासारखी बातमी फिरली गेली. अरे भवानी मातेचा तो पुत्र होता, भवानी मातेचा तो पुत्र होता, मराठ्यांचा तो राजा होता. चुकला नाही, हादरला नाही, घाबरला नाही, कारण तो हिंदूंचा वाघ होता, तो हिंदूंचा वाघ होता. अरे घासल्याशिवाय धारणे तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धारणे तलवारीच्या पात्याला, आणि आम्हा हिंदूंशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. अरे दुधाचा अभिषेक करणारे बऱ्याच होऊन गेले, परंतु रक्ताचा अभिषेक देऊन स्वराज्य निर्माण करणारे त्या काळचे मावळे होऊन गेले. अरे कसा होता राजाचा इतिहास? अरे एवढ्या लेकराला सांगावं लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कोण? अरे म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की. अरे लहान लेकरू म्हणतं जय. अरे काय केलं असेल त्या राजानं? 18 पगड जातीचे मावळे एकत्र घेऊन या स्वराज्याची निर्मिती करणारा एकमेव राजा आहे. त्याचं नाव आहे छत्रपती. अरे कोळी माळी साळी तेली धनगर नावी, अरे सगळ्या लोकाला एकत्र करून स्वराज्याचा दिवा लावणारा राजा, त्याचं नाव आहे छत्रपती. ऐका, आता वेळ आपल्याकडे कमी आहे, पण जाताना वाक्य घेऊन जा. हे स्वराज्य उभं राहिलं, हे मावळ उभं राहिलं, हे प्रांत उभं राहिलं, आणि महाराज या कीर्तनाचा मंडप उभा जर राहिला असेल, आणि जर छत्रपती जर नसते या मातीत, तर हे कीर्तन भजनच नसती महाराज. विचार करा, हे कीर्तन भजन ज्याच्यामुळे आहे. अरे माझा राजा देव नाही, पण त्याच्यामुळे देवळा देवे. विचार करा. राजा हो छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरातले देव सुद्धा त्या अफजल खानानं त्या ठिकाणी महाराज पांडुरंगाची मूर्ती लपून ठेवली वारकऱ्यानं, म्हणून ती वाचली नाही तर हे कीर्तन भजन नसती. विचार करा. एकच वाक्य सांगतो. शिवाजी महाराजाला आई जिजाईनं कर्नाटकला नेलं. 5 वर्षाचा शिवबा कर्नाटकला आला. जिजाबाईच्या महालामध्ये जाऊन झोपला. शहाजीराजे तिथे आले आणि जिजाबाईला सांगताय, मा कुठे आमचे शिवबाराजे, कुठे आमचे बाळराजे? आणि तेवढ्यामध्ये जिजाबाईनं शिवबांना भेट घालून दिली आणि शिवबा परत महालामध्ये आईजवळ जाऊन झोपले. 10 मिनिटानं आई जिजाईला थकून आल्यामुळं झोप लागली आणि जिजाबाईनं 5 वर्षाच्या शिवबाला उचललं. जिजाबाईनं त्या ठिकाणी मायेनं जवळ घेतलं. झोप लागली आणि शहाजीराजे महालात आले. जिजाबाईच्या समोर झोपलेल्या शिवबाचा हात धरला. नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी रिंगणात नेलं. बाया पुढे नाचायला लागल्या आणि शिवबा राजा बाया नाचताना पाहिलं. 10-20 मिनिटांनं जिजाबाईला जाग आली. महाराज जिजाबाई जाग्या झाल्या, डोळे लालबुंद झाले. माझ्या शिवबाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? बाळ राजा आवाज डाहो फोडला. दास्या पळत आल्या. काय झालं महासाहेब? बाळ शिवबा कुठे? अरे आईचं काळीज हे फक्त आईला माहिती असतं. विचार करा. जिजाबाईला दासी बोलती झाली, मासाहेब बाबा राजे इथे आले होते आणि बाबासाहेबांनी आपल्या शिवबा राजाला नाच गाण्याचा कार्यक्रम पाहिला नेलं. अरे राजाला घेऊन जिजाबाईचे डोळे लालबुंद झाले. अरे पदर कमरेला खावला. तडा तडा पायानं चालत गेली आणि क्षणात महालामध्ये जाऊन त्या जिजाबाईने शिवबांचा हात ओढला. सापदिशी शिवबा राजाच्या 5 मुस्काटामध्ये मारल्या. जिजाबाईच्या समोर शिवबा रडायला लागले. शहाजी राजाने विचारलं, का मासाहेब का मारलं शिवबाला? त्यावेळेस जिजाबाई कडाडल्या, आमच्या शिवबाला बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार बनवायचं आहे, बाया वाचवणार बनवायचं आहे. आणि त्याच दिवशी शिवबांनी शपथ खाली. अरे समोरच्या त्या ठिकाणी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारा एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा धर्म टिकवायची काळाची गरज आहे. दररोजच्या पेक्षा 10-5 मिनिटं मी जास्त घेतले कीर्तनाचे. त्याचं कारण आहे, माझ्या कीर्तनातलं एकही वाक्य घरी घेऊन जाऊ नका. फक्त एवढं वाक्य माझ्या आया बहिणीवर घेऊन जा. तुम्ही इथं आलाय म्हणून सांगतो, धर्म टिकायची गरज म्हणजे काय आहे, हा धर्म का संकटात आहे, इथं बसलेल्या माझ्या माई व माझ्या ताई व पोट तिडकेनं सांगतो वाक्य घेऊन जा. जाताना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाजाची स्त्री राहते. खरंय का खोटं आहे? मुस्लिम
मुस्लिम समाजाची स्त्री राहते पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बुरख्यानं सगळं शरीर झाकून घेते, बरोबर की नाही? आमच्या हिंदूच्या मुलीला सांगेल तायडे आज संकट आहे, आज धर्म संकटात आहे, एक वेळेला शाळेमध्ये जाता आलं नाही तर जाऊ नको, भांड्या धुता आले नाही तर धुऊ नको, कष्ट करता आले नाही तर करू नको, पण तुझ्या कमी वस्त्रामुळं सोन्यासारख्या मायबापाची इज्जत रस्त्यावर येणार नाही असं कृत्य करू नको. बस आपलं कीर्तन सफल झालं महाराज. काय वाटतं तुम्हाला? भयानक परिस्थिती आहे. अरे ज्या बापानं आयुष्यभर कष्ट केले त्या बापाला कोर्टाची पायरी चढावं लागते महाराज. काय अवघड समस्या आहे ताईनो. बापाची इज्जत त्या ठिकाणी जपा. ए ताईनो, अरे कीर्तन करायची काळाची गरज का येऊ राहिली नाही तर का बोलावं लागू राहिलं? माझ्या देखत महाराज परवा दिवशी संगमनेरच्या कोर्टाजवळ पोलीस स्टेशनला एक बाप ढसा पायावर डोकं टेकून रडला महाराज. स्वतः म्हणला बाबा लेकीच्या शिक्षणासाठी मी आमाप लोकांकडून कर्जबाजारी झालो आणि ही पोरगी मला सोडून निघून गेली. गावात त्या बापाला मान द्या. काय वाटतं महाराज? आणि तरुण पोरांनो हात जोडून सांगतो कीर्तनाचं रहस्य, गाड्या हळू चालवा. काय वाटतं दादा? भयानक परिस्थिती आहे. हे सप्तीय कीर्तन पुढच्या वर्षी आहे तसेच आहे. काय वाटतं महाराज? पण आम्ही पुढच्या वर्षाला सप्त्याला असलो पाहिजे. काय वाटतं? हे कोणीतरी बोललं पाहिजे. या कीर्तनाच्या गादीवरून एका पोरानं जरी गाडी हळू चालवली आणि ते जर 10 वर्ष जगलं तर तोच आनंद आहे. काय वाटतं महाराज? हे गरज आहे. कोणी कोणाचं नाही. वेळ आली, संकट आलं, दुःख आलं, आपल्याला निस्तरायचंय. काय वाटतं महाराज? हा म्हणतो तो माझा आहे तो माझा. अरे कोणीच कोणाचं नाही. सगळं भामट जग आहे. तो बाप आजारी पडू दे ना आई आजारी पडू दे, तो तुलाच निस्तरायचंय, मलाच निस्तरायचंय. काय वाटतं महाराज? मी तर एक स्पष्ट बोलणारा बाबा आहे. याचे टेटस ठेव त्याचे टेटस ठेव, याच्या मागं पळ त्याच्या मागं पळ, आयुष्याचं वाटोळं करून घे. काल अरे शेतकरी माणसं आहे आपण, कुणीतरी बोललेलं पाहिजे. काय वाटतं महाराज? कुणीच काही देत नाही. काय वाटतं महाराज? याचे टेटस ठेवून त्याचे टेटस ठेव. अरे लोकांचे टेटस ठेवून लोकाला मोठं करण्यापेक्षा तो बापाचे तो आईचे टेटस ठेव आणि एका वळीतले माझा बाप देव माणूस आहे आई देव माणूस आहे तयाचा हरिक वाटते तेव्हा जगाच्या मालकाला आनंद भेटेल. खरं आहे का खोटं आहे महाराज? तुम्ही मला सांगा, खरं आहे का खोटं आहे? अरे शेतकरी राजा हो, तुम्ही 1-1 रुपया घाम गाळून कष्ट करायचे, संध्याकाळी पोरं 10च्या नंतर दारू पिऊन यायचे. काय मजा आहे का या गोष्टीत? विचार करा. कोणीच कोणा सगळे त्या ठिकाणी कोणी कोणाचं नाही महाराज. वेळ आली, संकट आली, आपल्याला त्या ठिकाणी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी सगळं कर्ज फेडायचंय. खोटं बोलतोय मी? कोरोनात बाप गेला काहींचा, बापाला त्या ठिकाणी लोक म्हणले अग्नी टाक दे. पोरगा म्हटलं मलाही कोरोना झाला, मग काय करायचं? खरं आहे का खोटं आहे महाराज? कोणी कोणाचं नाही. आपलं दुःख आपल्यालाच भोगायचंय. म्हणून जीवनात आनंदानं राहा. छत्रपती शिवाजी महाराजांना 365 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही असा एकमेव राजा आहे, त्याचं नाव छत्रपती आहे. विचार करा. अरे तानाजी सारखे मावळे होते, जीवा महालासारखे मावळे होते. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजा आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अरे गड आला पण सिंह गेला. काय मावळे होते. अरे हिरोजी इंदुलकरनं रायगड उभा केला आणि हिरोजीला विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुम्हाला? हिरोजी म्हटला, राजे फक्त एक गोष्ट पाहिजे. काय? एका पायरीवर फक्त नाव कोरायचंय. अरे काय मावळे असतील रे महाराज, काय मावळे असतील. अरे विशालगडावरती पालखी निघाली, पन्हाळा सोडला आणि बाजी खिंडीत उभा राहिला. हर हर महादेवची गर्जना झाली, रक्त भंबूळ झाला. फक्त एकच नजर आहे, माझा शिवबा जेव्हा सुखरूप पोचेल तेव्हा हा बाजी खिंड सोडणार आहे. काय मावळे होते महाराज. हा अरे महाराज 1680ला जेव्हा राजे थांबले, जगाचा निरोप घेतला, माणसानं रडावयात काय नवले. अरे ज्यानं धर्माचं रक्षण केलं त्या राजासाठी लोकांना रडावयात काय नवले. अरे माऊलीच्या त्या ठिकाणी महाराज जिच्यामध्ये देव आहे अशा त्या ठिकाणी घोडी नावाला कृष्ण नावाच्या घोडीने यावं, राजांपुढे डोकं टेकून ती ठेवावं. विचार करा. राजाची चिता जेव्हा पेटवली त्या चितेमध्ये महाराज वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारावं. अरे मुख्या प्राण्याला कळाला माझा राजा, मग आम्हा तुम्हाला का कळू नये? विचार करा. जेवढा छत्रपती महत्वाचा आहे तेवढा धर्मवीर संभाजी सुद्धा महत्वाचा आहे. विचार करा बरं का. 1 मिनिट घेतो तुमचा फक्त. विचार करा. विठ्ठल विठ्ठल महाराज विचार करा. तुमच्या गावामध्ये त्या छावा चित्रपट दाखवला का? छावा चित्रपटात एकच आहे, आपलीच माणसं आपला घात करतात. खरं आहे का खोटे? अरे कोण नाही कोणाचं निंदकाचे घर.
आपला अपमान करणारे आपल्या जवळचीच आहे. आपल्याजवळ रडून ऐकतात आणि समोरच्याला हसून सांगतात. खरंय का खोटंय? महाराज आपल्या माणसाला आपलं कधी चांगलं झालेलं आवडत नाही. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं प्रामाणिक काम करायचं. कोणीच आपल्या बरोबर नसू द्या, तो जगाचा मालक सोबत असला पाहिजे. काय वाटतं महाराज? मागे पुढे उभा हे संभाळित. तुमचं माझं संभाळ करणारा तो आहे. अरे छत्रपतीचा इतिहास जेवढा धगधगता आहे तेवढा माझ्या संभाजी महाराजाचा इतिहास आहे. एकाच मिनिटात संभाजी सांगतो थांबतो. ऐका, अरे ज्यानं सिंहा फाडला होता तो संभाजी कसा असेल? सिंहाच्या जबड्यात घालून हात, अरे मोजीला दात, जात मराठ्याची सांगणारा संभाजी आहे. या नवडी नदीला शेणासागर भेटायला होता. पाटावर होता शिवपुत्र संभाजी. चारी बाजूनं खेरलं गेलं उंतरफ खानानं आणि क्षणात संभाजीवरती साकडदंड टाकले गेले. कवी कलशांनी पाहिलं आणि कवी म्हटले, राजे आज आपल्याच माणसांनी आपल्याला अडकवलं. अरे संभाजी अडकलं. गावातल्या गाव करायला, वार करायला, टाळ करायला माहिती नव्हतं. छावा संभाजी चिरबंद झालाय. औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराजाला नेलं गेलं. फक्त संभाजीला एकच विचारलं, संभा जर तू मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला माफ करतो. अरे संभाजी थुकला औरंग्याच्या तोंडावर. ए औरंग्या, मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. ही हिंदूची अवलाद. जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला टांब. जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव. लडोनी मराव मरोनी जगाव हेची आम्हाला ठाव. देवदेशान धरी महापारी प्राण घेतलं हाती. हो प्राण घेतलं हाती. सुर आम्ही सरदार काळजी भीती. सुर आम्ही सरदार काळजी ऐकलं का? संभाजी कसा होता? औरंग्याच्या तोंडावर थुकला आणि औरंग्या म्हटला, अरे संभा तुला माझी छिणतुंडी नावाची पोरगी देतो, लग्न कर. कवी कलश ओरडते झाले, राजा तुम हो साजे, तुम लढे हो बहुत जंग, तखत रह जाएगा औरंग. काय राजे तुमचं तेज, काय राजे तुमची वाणी. आणि तेवढ्यात महाराज संभाजी राजाला जर कोणी पाहिलं असतं तर म्हटलं नसतं रे मराठ्यांचा राजा आहे. साखळ दंडाला संभाजीला बांधलं गेलं. अंगावरती गरम पाणी वतलं गेलं. अंगाला मीठ चोळलं गेलं. महाराज कुणी यायचं, सपासप तलवारीनं वार करायचं. अंगाचं पडलेलं कातड कुत्र्या गिधाड्यांना खायला घालायचं. कोणाचं सांगतोय? आपल्या मराठ्यांच्या राजा छावा संभाजीला एवढं हल केलं रे. ऐका ऐका महाराज, अंगावर रक्त 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 सांडलं गेलं पण संभाजी हादरला नाही. अरे कुणी यायचं? ज्या जिभेनं महाराज हर हर महादेवची गर्जना व्हायची. महाराज बाबासाहेबांचं नाव ज्या जिभेनं त्या ठिकाणी उमटायचं, ती जीभ काहींनी छाटली गेली. काहींनी डोळ्यामध्ये लालबुंद सळ्या घातल्या गेल्या. अरे डोळ्यामध्ये लालबुंद सळ्या घातल्या गेल्या तरी आमचा स्वाभिमान अभिमान गमू दिला नाही. असा एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. ऐका, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, जीभ तुडली गेली, अंगाच्या तुकडे तुकडे केली आणि शेवटी माझ्या संभाजीला मारलं. पण संभाजी शेवटच्या श्वासापर्यंत हर हर महादेवची गर्जना करत होता. महाराज आम्ही हिंदू धर्माचे रक्षक आहोत. आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजपासून आमचा धर्म टिकला पाहिजे, आमची संस्कृती टिकली पाहिजे, या मातीतली आमची आया बहीण टिकली पाहिजे. आणि आमच्या हिंदूंच्या पोरांना एक विनंती करून जाईल, ए पोरांनो, रस्त्यानं जाणारी आपली कोणतीही ताई असो, एखाद्या ताईवरती जर एखादा अन्याय घडत असेल मागे पुढे होऊ नका. हातात समशेरी घ्या आणि जाग्यावर नस्तिकाला छाटून टाका. कारण ही ती वेळ आहे
काय वाटतं महाराज, आमच्या आया बहिणीका जरी कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर त्या ठिकाणी राजाच्या पाटलाचे हातपाय तोडणारा एकमेव राजा आहे, त्याचं नाव छत्रपती आहे. हा, म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याचरणी या ठिकाणी समर्पित करतो. जाता जाता महाराज आज गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी मंडळ सगळ्यांना धन्यवाद आहे. अभंगच त्याचा घेतलाय, तो धर्मच तुम्हाला सांगून टाकलाय, त्याच्यामुळं बाहेरही घुसलो नाही, लाईव्हमध्येही गेलो नाही, मापात कार्यक्रम झाला. पेटीवाले दादा आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. आपण सगळे मायबाप वृंद आहे. इथं बसलेले मला 1 मिनिटात उत्तर द्या, पटकन द्या, पटकन द्या, उशीर झालाय. आता कीर्तन संपलं, तुम्ही बाहेर गेल्या प्रसादाच्या तिकडं रूम त्या ठिकाणी प्रसादाकडं तुम्हाला 2 मूर्त्या भेटणार आहे, एक हनुमानाची भेटणार आहे आणि एक रावणाची भेटणार आहे. पटकन सांगा, पटकन सांगा. मातीच्या आहे दोन्ही पण, एक रावणाची आणि एक हनुमानाची. कोणती उचलशान? पटकन पटकन. हा, हनुमानाची. लय प्रामाणिक हो, धन्यवाद. हा, हनुमानाची उचलशान. थोडं पुढं गेल्यानंतर मला डांबरीला लागले का तुम्हाला परत 2 मूर्त्या आहे, एक हनुमानाची आहे आणि एक रावणाची आहे. हनुमानाची लोखंडाची आहे आणि रावणाची मातीची आहे. कोणती उचलशान? हा, वा वा, लईच प्रामाणिक लोक आहे, धन्यवाद. त्याच्या थोडं पुढं गेला का रस्त्याच्या कडेला महाराज कोणाच तरी पाईपलाईन त्या ठिकाणी फुटली आहे. आता घरी जाऊन विचार करा, आता नका सकाळी पहा, गडबड करू नका. पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला गटार साचलंय बरं का हर्षल महाराज, गटार साचलंय गटार. त्या गटारात एक मूर्ती पडली आहे आणि डांबरी रस्त्यावर एक मूर्ती पडलेली आहे. गटारात पडलेली मूर्ती सोन्याची आहे पण ती रावणाची आहे, आणि डांबरीवर पडलेली मूर्ती मातीची आहे, ती माझ्या हनुमानाची आहे. कोणती उचलशान? होय तुम्ही काय लबाड आहे महाराज, तुम्ही आणि मातीची. इथं कीर्तनाला आली, शेजारच्या बाईच्या गळ्यात सोनं पाहिलं तर त्याला सळू का पळू करशील आणि तू मातीची उचलशील. हा, 2 महिने नवरा उपाशी ठेवला आणि तू सोन्याची, तू मातीची उचलशील. तुमचं द्या सोडून बाबा. ढवळे महाराज काय, ढवळे महाराजचा बाप जरी आला तर सोनं सोडीन का? मग आपला आपण पा महाराज कोणत्या अवस्थेत आपण. म्हणून जीवनामध्ये चांगलं राहा, आनंदी राहा. शिळ्या भाकरीला कधी विसरू नका, तुटक्या चपलीला कधी विसरू नका, जन्मदात्या आई बापाला कधी विसरू नका, धर्माचं रक्षण कधी विसरू नका, सीमेवर लढणाऱ्या जवानाबद्दल प्रेम ठेवा, वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम ठेवा. जोपर्यंत संप्रदाय जिवंत आहे तोपर्यंत विश्व जिवंत, एवढं ध्यानात ठेवा आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी विराम द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.